होत्या एका पांडुरंगा वाचुनिया. राजाची स्तुती, काय वैभव काय वैभव. आणि त्याचा भाऊ पंढरपुरातल्या मालकाची आवडीने स्तुती करीत होता. साडी 2-4 जागेवर फाटलेली. संक्रांत आली, मालकाला विचारलं, मालक संक्रांतीचं वाण कधी? सकाळी 3:30 वाजल्यापासून सुरू आहे पर्व काळ, तर दुपारी 2 वाजूस तर पर्व काळ आहे. आता गडबड करायची गरज आहे का? नाही, 2 वाजेपर्यंत वाण म्हणल्या. परिस्थिती सांगतो. बाईनं सकाळी 3 वाजता स्नान केलं, पात्रामध्ये सुगडे घेतले आणि 3:30 वाजता मंदिरात जाऊन मालकासाठी वाण दिलं. घरी आली, सगळ्या बायका थटून नटून सजून भारीच्या साड्या नेसून डागडागिने घालून मंदिराकडे चालल्या. मालकाने विचारलं, लक्ष्मी जी तू नाही वाण द्यायला जाणार? मी सकाळी 3:30 वाजता वाण दिलं. कस काय एवढ्या सकाळी? गेले गडबडीत, आले जाऊन. मुलगा थोडा कळता होता. एकांतात बसल्या मुलानं आईला विचारलं, आई सगळ्या बायका दिवस निघाल्यावर वाण द्यायला गेल्या, 2 वाजेपर्यंत वाणाचा पर्व काळ होता, तू सकाळी लवकर कशी गेली? माईने विचारलं, बाळा तुझ्या बाबाने हे प्रश्न केलता, मी त्यांना म्हणले सहज गेले. आईने ऐकिल तर पण हे उत्तर नाही गाई, उत्तर नाही. माय मी तुझा मुलगा आहे, तू माझी आई आहेस, मला सांगशील लवकर का गेली? पाय दाखिला पोराला. मांडीवर पातळ फाटलेलं होतं. गुडघ्याच्या खाली 2 जागेवर पातळ फाटलेलं. तो पोराच्या तोंडात हात फिरला आणि सांगितलं, बाळा परपुरुषाला उघडा अंग दाखवणं फार मोठं पाप आहे. आपली गरिबी असल्यामुळे भारीची साडी नाही, चांगली साडी नाही, साडी शिवायला दोरा नाही, सोयी नाही, म्हणून उघडं शरीर 2-3 जाग्यावरच लोकांना दाखवणं हे पाप असतंय. त्याच्यापेक्षा अंधारात जाऊन वाण देऊन आले. इतकी परिस्थिती साधी हो. ती बाई होती एका वारकऱ्याची पत्नी. गुणगाई नावडी शेवटचा पुरा, गुणगाई नावडी. एके दिवशी बाईच्या मालकाला बाबाजी एका श्रीमंताची घरची पूजा करायला बोलिलं. सत्यनारायण होता, पाटील साहेब सत्यनारायण होता, मोठ्या घरचा सत्यनारायण. बाईच्या देखता आमंत्रण आलं, महाराज जी उद्याला सत्यनारायण आहे मुलाचा, या पूजा करता, पूजा सांगायला तुम्ही या. जी मालक येतो. मालक हो म्हणल्यावर बायकोला आनंद वाटला. कस काय आनंद झाला? काही नाही, तुम्ही पूजाला जाता आणि पूजा केल्यावर जे वरुणाच्या खालचे तांदूळ असतात ते पूजा करणाऱ्याला असतात. कलश मांडतेत का, त्याच्या खाली तांदूळ असतात आणि सुपाऱ्या ठेवते म्हणजे बहुत त्याच्या खाली तांदूळ असतात, हे पूजा करणाऱ्याला असतात. आणि इमानदार कष्ट केल्याचे वाटीभर तांदूळ जर आपल्याला आले तर आपण त्याचं पीठ करू आणि मिठाचा खडा टाकून त्याची आंबील पिऊ. खीर करण्यासाठी साखर नव्हती, त्याची आंबील पिऊ. आंबिलीला तेल नसतंय, नुसतं पातेलं गरम करून मीठ टाकलं की त्याची आंबील होत असते. जा उद्या पूजेला, आपले लेकरं 2-2 वाटे आंबील पेतील. बाईला आनंद वाटला. 2दा निरोप आला, पण जाईनच पूजेला. पण समोरचा व्यक्ती कोट्याधीश होता, पण त्याला माहित होतं आपण आशा महाराजाला सांगितलंय, तो लबाड बोलत नाही, काहीतरी अडचण असेल. बायकोनं 2दा सांगितलं, तुम्ही जा ना. नको, शांत. बाईने विचार केला, फक्त 3ऱ्यांदा एकदा बोलायचा अधिकार आहे आपल्याला, आपण मालकाला पुन्हा बोलू नये. सहज विचारलं, मालक आपल्याला 2 वेळेस निरोप आला, आपण जात नाहीत. डोळ्यातून पाणी आलं होतं नवऱ्याच्या.
आणि बायकोला सांगितलं, प्रिये, धोत्राला गाठी देऊन देऊन आतापर्यंत थांबलंय, पण झोपीमध्ये धोत्र इतकं फाटलंय, आता गाठी द्यायच्या लायकीचं नाही. मांडी मागून आणि पुढून पूर्ण उघडी दिसती. आणि श्रीमंताच्या घरची पूजा करायची, मोठमोठ्या बायका सत्यनारायणाच्या पूजेला बसतील आणि माझे मांडीवरचे पाय उघडे, कशाला पाप पदरात घेऊ, नाही जात. काय आरूढ होते लोक. महाराज नीतिमत्ता सांभाळणारी लोक होते. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. सुदामदेव नाव होतं, सुदामदेव. आणि सुदामदेवाचा भाऊ मोठ्या राजाचा स्तुती पाठक. हो, आणि सुदामदेव पंढरपुरातल्या मालकाची स्तुती पाठक. मालकाची स्तुती नाही केली. सुदामदेवाची भाऊजाई सुदामदेवाच्या बायकोला एके दिवशी म्हणली, वहिनी, तुमच्या मालकाला सांगा पंढरपुरातल्या मालकाची स्तुती करू नकोस. आमचे मालक ज्याची स्तुती करते हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात. नियमाच्या चौकटीतली बाई होती. चौकट कधी ओलांडली नाही. नियम होता, नियम होता. सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारात उभी राहू देत नव्हती. ये निशी आभास पण तू वात्सल्या समान. ही रात्र संपली, सूर्य मावळला, आता तू पोटच्या लेकरा इतका आहेस, मी तुझी आई आहे. इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची. खाली थुत्तर करून जात होती माणसं. इतक्या नियमावर आरूढ बाई होती. तिचं नाव होतं महानंदा. काशीला पोचल्या. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली. दारात आल्याबरोबर पाहिलं लोकांनी, महानंदा आली. 2-4 टोपले मोती होते. जुन्या काळातले खरे मोती, पांढरे शुभ्र मोती. भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरला. मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते, ते काचकुरी नाही. हे असे गबाळे मोती तर कुठे भेटते. कुठेही मोती, कुठेही मोती. दारात एक टेम्पो आला आणि त्या टेम्पोत एक 7-8 पायाची गाय होती. गाईला 7-8 पाय असले म्हणजे तिला चांगली असती का? व्यंग शरीर, दिव्यांग आहे ना ते. तिला बसता येणं, फिरता येणं, तिला कसं काय चांगली? अरे गाय रोजची रेग्युलर तीच गाय. काही कशाला डोक्यावर घेता. त्यांनी ती टेम्पूट टाकली. ते फोटो गिटो, ते गाणं गिणं, टेप रेकॉर्ड, आकारात घर दिसलं त्याला बरोबर चेहरे कळते. ही बाई हिशोबात आहे, तिथं थांबते. नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इस्तू लागला म्हणून ती थपी तशीच होती. वाटलं वाढ म्हणून इका. कशाचं वाढत? ते रबला आणि तुटलं की आखडच. काही नाही. ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच, पण वर्षात 35-35 रुपयाचे 2-2 बोरे मातीत गेले. ते कट्टे लय दिवसाला फुटले न ते 70 रुपये क्विंटला मागे गेले. भरायचे पुन्हा 20 रुपये गेले. 90 रुपयाने तिकून दुकान लागलं. वाढ तर काहीच नाही. तसंच दिसू लागलं ना. अडचण होती, पण आता वाढन मग वाढन तसं ठुलन. ते मोठा वाडा पोकळवाचा वारा जाई बाचा बाचा. गाडी नाही दारात. आमच्या पोरायची माय झाडून काढ लागली, रांगोळ काढली. उभच माताजी. त्याच्यातला माणूस म्हणला माताजी. आता माताजी म्हणल्यावर मग पगळल्या ह्या. पण काय मामा, दर्शन घ्या गोमातेचं. आंघोळ झालेली होती. रांगोळ काढता काढता रांगोळीवर ते कुंकू टाकण्यासाठी करंडा आणला स्वतः. लगेच गाईला, गाईचं तोंड पुढं. ते लय मोठे हुशार असते. तिकून जिकून राव चली तो तिकडं तोंड घातलेलं गाईचं मागून, आणि गाईला पाठीमागूनच पूजा करते. लावला हळीत कुंकू. ये पैर को लगाव, दुसरा पैर, ये पैर को लगाव. बाई इतके पाय गाईला. लगेच एक मणी द्याला, एक मणी द्याला. बाई 40 वर्ष झालं मणी सांभाळलाय, अजून कोणाला द्याला नाही.
पण तुमचा भाव लय चांगला बाई. तुम्हाला श्रद्धेपोटी मनी द्याला. हे मनी देवघरात ठेवा, याची पूजा करा, पैशाला कमीच पडणार नाही. आणि आता कोणती कमी येत? आता कोणती कमी? एटीएम मध्ये पैसे कवा निघत आहेत? खात्यावर असले तर. एटीएम मधले पैसे कवा निघतात? खात्यावर असले तर. कोण माणूस त्याची रजिस्ट्री रातच्या 12ला होती? हा, कोण असा कीर्तनकार आहे त्याला संध्याकाळी कीर्तन झाल्यावर पहाटेही म्हणतात? घेतला होती म्हणे. मी असंच एक श्राद्धाचं कीर्तन करून आलं तर मोठा माणूस मेलता, जीव गेल्याचं निमित्त झालं. मोठा माणूस आता पण जीव गेल्याचं निमित्त झालं, ते मेला. ते त्याच्या त्या तेरवीचं कीर्तन केलं. घरी गेलो, अशी गडबड होती, म्हणलं आता आपण घरी जेवा. गेलो तर आम्ही घरी गेल्याबरोबर हातपाय धुतले का? म्हणलं हो. जेवायचं म्हणलं धुतले. मी घरी धुत असतो. ते देवघरात जाऊन आधी त्या मण्याच्या पाया पडा. ते चांदीची वाटी अशीच कोणी एका बाईने दिली असेल संक्रांतीच्या वाहनात. बायले हुशार असतात. मोठ्या घरची बाई आली की चांदीची वाटी, जरा मध्यम आली की गुळाचं ढेकूळ, जरा मध्यम आली की मग पितळाचं बुट्ट ते बघवं, आणि दरावरची बायको आली की शॅम्पूची पुडी. मोठ्या हुशार असते. कशा हसू द्या बघा ना त्या, कशा हसू द्या. मोठ्या हुशार आहेत त्या. माणूस तोंड पाहून कार्यक्रम असतो त्याचा. मग ती चांदीची वाटी, त्याच्यात तांदूळ, आणि त्या तांदळावरती मनी टेकला. मी पडलो पायात. मला कधी कधी फुरसानाच्या विरोधात जायचं नसते. फुरसानाला साधं समजायचंच नाही. मोटर 5ची चालू आणि दांडात फुरसन पडलं. दांड फुटला, ऊस कोरडा फट, वडाच भरला. हा, लय फुरसन दांड फोडीते. त्याच्यामुळे धसकाटाला कसपट म्हणायचंच नाही. धसकट का कळत माहितीये का? घुसा पायात, मग कळत किती धसकट सलत. असं घरी विरोधात जायचं नाही. मी पडलो पाय. पुन्हा एकदा नाक घासा. हो, तर मी जरसं कातड जाऊस तर घास. जाऊ दे म्हणलं, चांगली धोत्र धुती, टायमाला जेवायला देतील. आपल्याला नाक घासायला लावलं देवाऱ्यापाशी. मी कुठं पांचाटाच्या पुढे घासणार आहे? आणि खरंच आमची बायको इतकी येडी असेल का? लय तुमची खसखस पिकली राजे हो. हे सगळं तुमच्या बायकायचं सांगायलो, इतकं काऊन भोळ्याचं सोंग घेऊन ऐकायलो. दर्शन घेतलं, दृष्टांतात घेत असतो मी. जेवण वगैरे झालं. मी म्हणलं काय गे वाटीत कशाचा मनी? भाई तसं काही म्हणू नका. म्हणलं काय झालं? कशात ते म्हण? माय तसं म्हणू नका माय, ते मनी लय पैसे देणार आहे. आणि मी म्हणलं द्याला कोणी? दारात एक टेम्पोवाला आलता, छोट्या हत्तीवाला, त्याच्यात गाय होती. मी म्हणलं त्याला काय दिलंस? हा, ते गव्हाचं खळ नेमकंच झालं, एक थैली देऊन टाकली. 50-55 किलोची थैली दिली त्याला गव्हाची. भाऊ मी द्रष्टांतापुरतं म्हणायलो. मी इतका चालू म्हणले, आमची मंडळी बी किती हुशार असली याचा विचार. हो ना, काय त्या महाराजापेक्षा पार असतात त्या. एका महाराजाची तुम्ही जेवायला गेलो आणि त्याच्या बैठकीत बसल्या एक बाई चुनपीठाला आली. चुनपीठ म्हणजे पिठल्याचं पीठ. आणि पिठल्याच्या पिठाला, भज्याच्या पिठाला आली. म्हणले माय बजळाबाई काय ग, भज्याचं पीठ द्या बरं वाटी भर. तर मला वाटलं महाराजाची बायको म्हणल्या पिठाच्या डब्यात अशी वाटी खूप शिनन देईन. तिनं असं उधळून दिली वाटी, उधळून. ती अशी लय मोठं जाऊ देत नाहीत. इतक्या हुशार असतात महाराजाच्या. विठ्ठला गव्हाची थैली दिली. हो जाऊ द्या थैली. काय गेले आपले 2200-2300 रुपये. लय गहू वाढे तरी बी, पण पैसे देणारा मनी द्यालाय. म्हणलं तुला एक सांगू का, तू आता काय गोळ्या संपल्या नाही.
आणि त्याला तर गोळ्यात नाही हा पैसे देणारा मनी द्याला आणि तुला गहू भीक मागायला तो येडा आहे का रे? ह्या मन्यानं जर पैसे दिले असते तर त्यानं तुला कशाला द्याला असता? तुला इतकी तर अक्कल असावा ना. ह्यो मनी जर पैसे देणारा असला तर ते गहू मागतो पासा पासा आणि तुला ह्यो मनी देत असतो का? लय भोळ्या हो, लय भोळ्या. कोणाकून मनी घेत्यान, कोणाकून काही घेत्यान आणि त्याला चट देत्यान चट. नका असं भोळेपण करू. तुम्हाला चित्त जर समर्पित करायचं असेल तर बोरेश्वराचं भजन करा आणि पंढरपुरातल्या मालकाचं भजन करा. भंगारायचं ना काय ऐकू, जीवाचं भंगार होऊन जाईल. विठाला महानंदा मोती होते टोपले मोती. चला म्हणले पूजा करायची. माणसं सरकिले. चला म्हणजे चला चला. धनवंता लागी सर्व मान्यता आहे. जी पैशावाल्याला किंमत असती, बाबा पाटील कुठेही किंमत असते, कुठेही किंमत असते, फार मोठी किंमत. नाही नाही ते जाऊ दे, हालत असते काय ते. मला ना दे खाजवायचा ते मस्त बसलं होतं ना, वळवळ करायचा ना असो, त्याच्यामुळे असं होतं. काही काही लोक म्हणतात काय करायचे पैसे मेल्यावर का बांधून न्यायचे का? सुमळ्या, देव आणि संत याच्या नंतरची शक्ती पैसा आहे. भाऊ, परिस्थिती वाजल्यावर रक्ताच्या नात्यातले पाहुणे पण किंमत देत नाहीत. रक्ताच्या नात्यातले पाहुणे किंमत देत नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. पाहुणे सोडून द्या. बायको जर बहुमानानं जर बोलत असेल तर तिला डागडागिने केले, अलंकार केले, मालकाचा पुरावा आहे, गोड साबंग आहे. याच्या पलीकडे जर आळंदीतल्या मालकाचं सांगायचं, लवथव पुरुषाशी, धनवंत पुरुषाशी स्त्री लवथव करी कैशी आणि कुटका देखुनी शुनी जैशी पुच्छ आले. हातातला तुकडा पाहिल्यावर जशी कुत्री शेपटी आली ती तशी पैसे कमिणाऱ्या मालकाकडे घरातली माणसं अशी लव 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 करते. पैशाला किंमत. ट्रॅक्टर मधलं गाणं ऐकलं, ना बाप ना भैया सबसे बडा रुपया. किंमत आहे पैशाला. तुम्ही घरी गेल्यावर उद्या, आज नका पाहू, आज जितकं भजन करता येईल शंकराचं तितकं करा, माझ्या शिवजीचं. उद्या तुम्ही रिकाम्या टायमात मोबाईलवर मोठाल्या लोकांचा अंत्यविधी पहा. मला बॉईल जेन खराब म्हणून बसावं लागते, नाही तर माझं वय नाही बसून कीर्तन करायचं. बाबाजी, श्रीमंत माणसं मेल्यावर श्रीमंताच्या मातीला जर श्रीमंत गेले ना तर मसन वाट्यापत त्याला सोपे टाकतात. पहा तुम्ही मोठ्या लोकांचा माती. पैशावाले मसन वाट्यात पण भोईला बसत नाहीत का? धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. वेशाय पैशावाले धर तर 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 माणसं हल्ले हल्ले. गुणगाईन आवडी ना, गुणगाईन आवडी. आई बाई, आई माताजी, ते म्हणले एकटी येणार नाही, माझे मित्र आहेत दोन. कोण आहे बोला? हे मरकट आहे, हे कोकुट आहे. त्यानं सांगितलं कोंबड देवघरात नेता येणार नाही. त्यांनी सांगितलं मी येत नाही. आणि आतल्या पिंडीतून आदेश आला पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पिंडीतून आदेश आलाय, भगवान विश्वनाथाचा आदेश आहे पुजाऱ्याला, बाईला वापस जाऊ देऊ नका. पुजाऱ्याच्या मनात शंका आली, तिला कसं बोलव? महाराज, पांडुरंगाच्या दर्शनाला आलेल्या साधूला पूजा करणाऱ्याच्या अंतःकरणात शंका आली. त्या साधूचं नाव होतं चोखोबार. चोखोबार. पुजाऱ्याने विचार केला, शूद्राच्या कुळात जन्माला आलेला आहे, कसा काय पांडुरंगाच्या मंदिरात येऊ द्यायचा? अरे तू नको येऊ देऊ. पांडुरंगात, मंदिरातल्या पांडुरंगानं चोखोबाराचे हाड पितांबरात घेतले. पितांबरात नामदेवे असती आणल्या पारखोनी, घेत चक्रपाणी पितांबरे. तुला नसेल आवडत, त्याला आवडायला ना. पितांबरात असती घेतल्या, पितांबरात.
तसं ही वेशा असल्यामुळे पुजाऱ्याला आवडत नसल, पण आतल्या पिंडीतनं आवाज आला, ए येऊ दे माऊलीला आतमध्ये, तुला सांगतो ना रे. बाबा शेंडीतला घाम पायात आला पुजाऱ्याच्या. पुजाऱ्याने विचार केला, देव बोललेलं फक्त मला कळायले, लोकांना माहित नाही. नाही येऊ देवा तर भगवान शिवजी आपली काशी करतील, पण हिला जर कोंबड्या सगट मध्ये घेतलं तर बाकीची लोक आपली काशी करतील. दोहेरी संकट, दोहेरी संकट. काय करावं? पुजाऱ्याने सांगितलं, बाई माकड येऊ देतो पण कोंबड नको. बाईन सांगितलं, हे बाकीच्या कोंबड्या आणि दुसऱ्याचे उकांडे उकरीत नाही. तुका म्हणे झाली कोंबड्याची, लाभ आळ्या खाण्यासाठी उकांडे उकरीत येत, इतक्या जोरात उकरीत आहे आळी माग, आणि मागचे कावळे आळ्या खाले, त्याची न खास तुटले. लय कोंबडे दुसऱ्याच इचकू इचकू मेले. याच इचक्यो, त्याच इचक्यो, आमक्याच इचक्यो, मला इतकं पाठ आहे, त्याला काय पाठ आहे. अरे कोंबड का काय सुंबळ्या, तुला लय पाठ आहे तर बस न वाचित, कशात दुसऱ्याला कपडे आला. अशी काही काही कोंबडे. ते म्हणले हे कोंबड कोणाची उकांडी उचकीत नाही. तरी म्हणले पिंडी दिवस जवळ नको येऊ देऊ, मंदिरातल्या कोपऱ्यात. हो म्हणले तिथं उभं करा लागल. म्हणले बाई येऊ देतो पण येईन वळवळ करून ये, जाचं पिंडीवरले तांदूळ खाला. हा तसं कोंबड नाही म्हणे, आपल्या डोळ्याच्या दापात जी उभं राह, तिथं राहिलो उभं. भगवान विश्वनाथाचं दर्शन घेतलं, माकड पायापाशी आरती झाली, मंत्र पुष्पांजली झाली, आणि मंत्र पुष्पांजलीच्या अक्षता टाकल्या. महानंदेच्या अंगावर पडल्या, वानराच्या अंगावर पडल्या, पण कोंबड कोपऱ्यात असल्यामुळे नाही पडल्या. रडू लागलं कोंबड. माकड हुशार होत, ते म्हणलं आमच्या अंगावर पडल्यामुळे जर तुला मोठेपण वाटत असेल तर तू अंगावर पडल्या नाही, पण जवळ पडल्यात खायनं 2 अक्षिदा. माकडाचा आदेश, हल्लं नाही, जागच्या जाग्यावर 2 अक्षिदा खाल्ल्या. पूजा आटपल्याच्या नंतर मंदिरातल्या बोरेश्वरानं वरी आदेश दिला, आणि एक विमान आलं. त्याला विमान पाठविले. विमान आलं आणि पार्षदांनी सांगितलं, महानंद आई साहेब तुम्ही आवडीनं देवाचं भजन केलंय, तुम्हाला विमानात बसायचं, एकटी बसत नाही. बाई कोण सोबती येत तुम्हाला? माकडन कोंबड. ते म्हणले नेत नाही, जाय वापस. तुला कोण बोलील तर मला विमान घेऊन ये म्हणून. ते म्हणला बाई तुम्ही नाही बोललं, पण मालकान धाडे ना, मग तू हा मालक म्हणला जाय तर जाय. ते म्हणले आता तू नाही बसली रिकामी नेलं तर ते आणते, ते तू पाय, मला कशाला बोलतो, पण मी एकटी बसणार नाही. ते म्हणला मालकाला बोलून येतो. कोणाला बोलायचं तर बोल, त्या मालकाला बी सांग म्हण ती एकटी येत नाही. गेले मालकाला सांगितलं, मालक विमान तुम्ही पाठवलं, पण बाई म्हणली एकटी येत नाही. तिला कोण सोबती? म्हणले एक माकडन कोंबडे. चांगली बाई आहे म्हणले. माकडन कोंबड. आता माकड तर परमार्थातलंय, कारण माकडाच्याच कुळात सगळे परमार्थिक झाले. पैठणच्या मालकांचं वाक्य, येऊनी जन्मला मरकट तो वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आईसा पापिष्ट कोण आहे. मारुतीरायल कस काय पापिष्ट म्हणायचं. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपिकुळ उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा. नालायक राक्षसाला मुक्त वानरायण केले. पण कोंबड कसं घ्यायचं? ते म्हणजे नको घेऊ, मग नको घेऊ. भगवंताला सांगितलं कोंबड. तुला एकदा सांगितलं ना, तिनं सांगितलं कोंबडन माकडाना. ती म्हणली पाली आणा, तर पाली बी आण. तिनं म्हणल्या आण. मोठ्याची ताकद इतकी. नेलो कोंबडन माकड वरी. श्रुतीनं प्रश्न केला देवाला. श्रुती गेली नाही महानंदेकडे. महानंदेनं खरेल दिवशी तोंडात आणली असती. ती म्हणली असती विमान का मी थोडं बलील तर. मग शहाणे माणसं कोणाच्या नादी लागत नसते. ते पंढरपुरातल्या मालकाला सांगितलं, देवा
अहो वेश्या होती, तत्वानं वागत होती, याच्याकरता तुम्ही तिला आणलंय. पण माकडन कोंबड कस काय आणलं? श्रुतीनं प्रश्न. त्याच्यामुळे कीर्तनात नाही कंजूशी करीत. मोकळं माप द्यायचं, मोकळं मापात पाप नाही करायचं. हो, चालू कीर्तनात एक भजन्या मला घडी दाखवू लागला. म्हणलं पाकिट घेतून सुंबळ्या, तुम्हाला काऊन घडी दाखवायला? हातात तुटन तू. भजन 10 मिनिटं झाल्यावर घडी दाखवतून ना आलाय का? त्या घडीचे काटे मोडायची ताकद पंढरपुरातल्याच्या हातात आहे. ते काटेच मोडून टाकीन, काटेच. त्यानं घडीचे काटे मोडले की मग कपाळाला रुपया, शेणाचा गोळा, गुलपशार झालेल्या 2-3 म्हाताऱ्या बसलेल्या रडायला, आणि माग भीतीला खुळा, इथं उपरणं असं बसवा लागत त्याला, मला नाही. आणि पुन्हा रडणाऱ्याला वास येऊ नये म्हणून कापसाचा गोळा दाबू दाबू नाका. हो, म्हणून इथं घडी पाहत जाऊ नको सुंबळ्या. तिकडे मोबाईल खेळताना घडी पाहि ना, ओसातल्या डोकराव आणि कोणीकडे गोंगाळायला, आणि कीर्तनात घडी पहा. तू काय, तुला धनुर्वाद झाला. विडाला अशी एकच वेळ आहे, तितका वेळ पंढरपुरातला मालक मोजित नाही. महाराज तो फक्त भजनातला, बाकी सगळ्या वेळाची गणना केली जाते, पण भजनातला वेळ मोजित नाही मालक. इतका उदार आहे मालक. चला हो, इळभर फवारा घेतल्यावर तुम्ही 500 देतात. हो, इळभर फवारा घेतल्यावर काय रोजदारी? 500 रुपये. आणि इळभर 25 टाक्या फवारणाऱ्याच्या पाठीला हात लावा, चपाती भाजन इतकी गरम होती, इतकी गरम, इतकी गरम. आणि फवाऱ्यावाल्याला भाकर कोणाची असती? पंजाब भाऊ, त्याच्या घरची. मृदंगाचार्याला, कीर्तनकाराला आणि भजण्याला भाकर कोणाची असती? आपल्याला. आपण ज्याच्या इथे गेलो त्याची. किती उपकार आहेत महाराज आपल्यावर. कोणामुळे माहितीये? हे सगळे बोरेश्वरामुळे, पंढरपुरातल्या मालकामुळे. ही भर रक्ताचं पाणी करून काम केलं तरी फक्त पगार भेटन, भाकर त्याच्या बायकोला द्यावा लागते. आम्हाला भाकर तुमचीच. आणि पगार फवाऱ्यावाल्या इतकी असती का? आपण इकडे काम करायचं आणि याच्यातले काही देऊन फवाऱ्यावाले घरी लावायचे, तरी पगार संपत नाही, तरी घडी पाहतो. यम असा दगड टाकीन मुंडक्यात की इतकं डोकं फुटन, भारतातल्या कोण्यात दवाखान्यात त्याचं ऑपरेशन होणार नाही. इथं नाही वेळ पाहायची, करायचं परमार्थ चलत राहत. बायकोल सांगितलं सुदाम देवाच्या, करा म्हणा आमच्या राजाचं भजन. ते सांगितलं बाई, दोघांच्या मधातला अंतरपट सुटला, अंतरपट सुटला, परवर भरला, आणि मालकाच्या घरचा देव, बापाच्या घरचा देव घेऊन सासरी आले, आणि कपाळाच्या मालकाचा उंबरडा ओलांडला. उमरा ओलांडी देत ना, पायानं शेर पालथा करतेत. माप ज्या दिवशी पालथ केलं त्या दिवशी खुनगाट बांधली. मालकाने सांगावं मी ऐकावा. त्या बाईने सांगितलं, बाई पांडुरंगाचं भजन करा हेही म्हणणार नाही, आणि राजाचं करा हेही म्हणणार नाही, ते मला सांगतील ते ऐकन. तिच्या लक्षात आलं, बाई नवऱ्याच्या पलीकडची गेली तिकडे निघून. परिणाम ऐका, गुंडाई नावडी. जिच्या पदराला हिरे होते का, तिचा नवरा एका श्रीमंताची स्तुती करीत होता. ते श्रीमंत मेलं, ते श्रीमंत मेलं, त्याच्या संग राहणाऱ्या चोराईनं याला चटलुटून नेलं, साड्या फाड्या सगळं लुटून नेलं. हे कुठं बसलं माहितीये का? आईच्या मंदिरात परडी घेऊन जोगवा मागायला.